स्कॉलरशिप गणित इयत्ता 4थी स्कॉलरशिप स्टँडर्ड 4 मॅथ्स आज आपल्याला बघायचं आहे. तर सुरुवात आपण सोप्यापासून चालू करूया. आज आपल्याला इव्हन नंबर आणि ऑड नंबर म्हणजे काय ते समजून घ्यायचं आहे. समसंख्या आणि विषम संख्या म्हणजे काय ते समजून घ्यायचं आहे. तर बघूया. आपल्याला नंबर्स माहिती तुम्हाला जवळजवळ 1 ते 1000 पर्यंत 1 ते 1000 पर्यंत सगळे नंबर्स तुम्हाला आतापर्यंत माहिती झालेले आहेत. तर या सगळ्या नंबर्स मध्ये ज्या नंबर्सच्या युनिट प्लेसला म्हणजे एकक स्थान म्हणजे काय त्या नंबरचं. आता मी एक नंबर घेते 231 231 त्याचं युनिट प्लेस म्हणजे काय एकक स्थान म्हणजे काय तर हे त्यालाच आपण युनिट प्लेस किंवा एकक स्थान असं म्हणतो. तर युनिट प्लेसला कोणकोणते नंबर्स पाहिजेत. इव्हन नंबर जर पाहिजे असेल आपल्याला इव्हन नंबर जर पाहिजे असेल तर युनिट प्लेसला 0, 2, 4, 6 आणि 8 हे नंबर्स पाहिजे. तर त्याला आपण इव्हन नंबर्स असं म्हणतो. ठीक आहे. आणि म्हणजेच आपण समसंख्या कशाला म्हणतो तर ज्या नंबर्सच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असते त्याला आपण समसंख्या असं म्हणतो. आता आपण 1 to 10 मधले इव्हन नंबर्स म्हणजे समसंख्या काढूया. ठीक आहे. आता मी ज्या समसंख्या त्याला राऊंड करते 6, 8, 10. आता 11 to 20 मधले बघा तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकता. इथे बघा 2, 4, 6, 8 आणि 0 जे युनिट प्लेसला 2, 4, 6, 8 आणि 0 हे नंबर्स पाहिजेत. तर त्याला आपण इव्हन नंबर्स किंवा समसंख्या असं म्हणतो. ठीक आहे. 21 to 30 मध्ये तुम्ही इझिली कॅल्क्युलेट करून घेऊ शकता. मी अजून एक मोठा नंबर घेऊया आपण 4, 5, 6, 8. आता हा हा नंबर इव्हन आहे का समसंख्या आहे का किती पण मोठा नंबर असू द्या त्याची युनिट प्लेस बघायची. तर आता युनिट प्लेसला 8 आहे त्याच्यामुळे हा नंबर इव्हन आहे किंवा समसंख्या आहे. आता त्याचा पुढचा नंबर घ्या. आता सगळे नंबर्स हे 2, 2, 2 दिसतंय पण फक्त युनिट प्लेसचा नंबर 1 आहे. ठीक आहे. पण तरी पण हा नंबर इव्हन नंबर नाहीये. ठीक आहे. हा नंबर इव्हन आहे. फक्त युनिट प्लेसचा नंबर आपल्याला महत्वाचा आहे. इकडच्या नंबरशी आपलं काही देणं घेणं नाही. इकडे किती सगळे इव्हन नंबर्स असतील तरी पण इकडे जर हा युनिट प्लेसचा नंबर जर ऑड असेल ठीक आहे ऑड म्हणजे वेगळा कोणकोणता 0, 2, 4, 6, 8 या नंबरच्या व्यतिरिक्त असेल तर हा नंबर इव्हन नंबर नाही. ठीक आहे. आता हा घ्या. आता इथे किती पण 0 असू द्या युनिट प्लेसला 0 आहे हा नंबर इव्हन नंबर आहे समसंख्या आहे. ठीक आहे. तर हे असं काढायचं आहे. ठीक आहे. आणि आता याच्या सारखंच ऑड नंबर म्हणजे विषम संख्या म्हणजेच काय तर ज्या नंबर्सच्या युनिट प्लेसला 1, 3 त्याच्यानंतर 5, 7 आणि 9 हे नंबर्स असतात त्याला आपण ऑड नंबर्स म्हणतो किंवा विषम संख्या असं म्हणतो. ठीक आहे. आता इथे मगाशी सारखंच होता हे तर सगळे विषम संख्या आहेत 1, 3, 5, 7, 9. आता 11 to 20 मध्ये तर हे सगळे ज्या काही इव्हन नंबर्स आहेत त्याला राऊंड केले उरलेले सगळे ऑड नंबर्स आहेत. ठीक आहे. 11 याची युनिट प्लेस बघायची एकक स्थान पाहायचं. आता आपण इथे 21 to 30 मधले ऑड नंबर्स बघूया. मी त्याला चौकोन करते. याची युनिट प्लेस बघा 1 आहे. युनिट प्लेसला 1 आहे. एकक स्थानी 1 आहे. हा नंबर ऑड नंबर आहे विषम आहे. आता इथे पण बघा युनिट प्लेसला 3 आहे. हा नंबर ऑड आहे. युनिट प्लेसला 5 आहे. हा नंबर ऑड आहे. युनिट प्लेसला 7 आहे. हा नंबर ऑड आहे किंवा विषम संख्या आहे. युनिट प्लेसला 9 आहे. हा नंबर ऑड नंबर आहे. ठीक आहे. 20. तर जे विषम संख्या किंवा ऑड नंबर त्याला मी चौकोन केलेला आहे स्क्वेअर केलेला आहे. आता इथे बघा मी काही नंबर्स येते 1, 4, 5, 8, 1. आता इथे किती का मोठा नंबर्स असं ना फक्त युनिट प्लेस बघायची. युनिट प्लेसला किती आहे 1 आहे म्हणजे हा नंबर ऑड आहे. आता इथे बघा 1, 1, 1, 4. आता मगाशी सारखं इकडचे सगळे नंबर्स हे आहेत
ऑड नंबर असेल तर जो युनिट प्लेसचा नंबर आहे ना तो तो किती पाहिजे आपल्याला ऑड नंबर होण्यासाठी 1 3 5 7 9 यांच्यापैकी आहे का नाही त्याच्यामुळे हा नंबर ऑड नाही असं शोधायचं आहे एकाकडे इव्हन आणि ऑड नंबर्स येत जातात आता जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर एक नंबर इव्हन असेल तर दुसरा ऑड येतो एक नंबर इव्हन असेल तर दुसरा नंबर ऑड येतो ठीक आहे असं एकाकडे सायकल आहे ठीक आहे आता हा नंबर कोणता आहे हा ऑड नंबर आहे हा इव्हन नंबर आहे हा ऑड नंबर आहे हा इव्हन नंबर आहे आता असं जर तुम्ही बघितलं तर 1 ते 10 मध्ये किती इव्हन आणि किती ऑड नंबर आहेत तर 5 इव्हन नंबर आहेत आणि 5 ऑड नंबर आहेत तसंच 1 ते 30 मधले इव्हन नंबर आणि ऑड नंबर पटकन सांगा बरं 1 ते 30 अर्धे 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 इव्हन असतील अर्धे ऑड असतील 15 ऑड असतील 15 इव्हन असतील ठीक आता 1 to 100 मध्ये 1 to 100 ला पकडून किती इव्हन नंबर्स आणि किती ऑड नंबर्स 1 to 100 मध्ये किती इव्हन नंबर्स तर 15 इव्हन नंबर्स आणि 50 ऑड नंबर्स येते ठीक आहे एकाकडे जर व्यवस्थित आपण कॅल्क्युलेट केलं तर आता त्याच्यानंतर सपोज मी तुम्हाला एक इव्हन नंबर दिला आणि त्याच्या पुढचा इव्हन नंबर विचारला समजा आता मी एक इव्हन नंबर देते तुम्हाला 62 हा इव्हन नंबर दिला आता त्याच्या पुढचा मला तुम्ही इव्हन नंबर सांगा तर 62 चा पुढचा नंबर इव्हन नंबर कोणता आहे 63 आणि 64 तर त्याच्या पुढचा इव्हन नंबर कोणता आहे 64 आहे इझिली तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता म्हणजे आता जर समजा माझ्याकडे एक्स जर इव्हन नंबर असेल तर पुढचा इव्हन नंबर कसा काढायचा एक्स प्लस 2 करतो आपण इथे बघा 62 प्लस 2 केला आपण पुढचा इव्हन नंबर काढण्यासाठी तसंच त्याचा पुढचा इव्हन नंबर कसा काढायचा एक्स प्लस 4 करायचा ठीक आहे त्याचा पुढचा इव्हन नंबर कसा काढायचा एक्स प्लस 6 करायचा तर 64 चा पुढचा इव्हन नंबर कोणता आहे 66 आहे म्हणजे ह्या 62 ला जर एक्स समजलं तर आता 66 ला कसं येईल हे बघा हे एक्स प्लस 2 झालं आता हे पुढचं किती एक्स प्लस 4 झालं तसंच आता पुढचा जर काढायचा असला 68 तर हा किती एक्स प्लस 6 येईल 68 करून बघा 62 प्लस 62 प्लस 6 केलं 68 आलं असंच इव्हन नंबर्स पुढचे 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 काढायचे तसंच आहे ऑड नंबरचं एक्झॅक्ट किंवा ओ घेऊया किंवा एन घेऊया एन जर पहिला ऑड नंबर असेल तर पुढचा ऑड नंबर कसा येईल एन प्लस 2 त्याच्या पुढचा एन प्लस 4 त्याच्या पुढचा एन प्लस 6 त्याच्या पुढचा एन प्लस 8 हा अशी ऑड नंबरची सिरीज येत जाईल ठीक आहे आता इव्हन आणि ऑड नंबर मध्ये मेन बघा फरक काय काय आहे तर फरक हा आहे इव्हन नंबर मध्ये की इव्हन नंबर्सच्या युनिट प्लेसला 0 2 4 6 8 हे नंबर्स असतात ऑड नंबरच्या युनिट प्लेसला 1 3 5 7 9 हे नंबर्स असतात ठीक आहे आता इव्हन नंबर्सला सगळ्या इव्हन नंबर्सला 2 ने आपण डिवाइड करू शकतो ठीक आहे सगळ्या इव्हन नंबरला ज्या इव्हन नंबरला आपण 2 ने डिवाइड करतो तर आपलं रिमाइंडर किंवा बाकी किती उरते तर 0 उरते एवढं लक्षात ठेवा सगळे इव्हन नंबर डिव्हिजिबल बाय 2 आहेत 2 ने आपण इझिली डिवाइड करू शकतो तसंच ऑड नंबरला आपण 2 ने डिवाइड करू शकत नाही रिमाइंडर उरतो किती उरतो नेहमी रिमाइंडर तर रिमाइंडर 1 उरतो ठीक आहे हा मेन डिफरन्स आहे इव्हन आणि ऑड नंबर मध्ये तर पुढच्या ह्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल्स बघूया